दक्कन सेवरामध्ये आपलं स्वागत आहे। कुरेशी समाजाने पुकारलेल्या बंदमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची खरेदी विक्री थंडावली। महाराष्ट्र राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। मुदखेड येथे प्रत्येक रविवारी जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो। जिल्ह्याभरातून शेतकरी व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी आणतात, पण 19 जुलै पासून नांदेड जिल्ह्यात कुरेशी समाजाने एक बैठक घेत जनावरे खरेदी न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतल्यामुळे भर पावसाळ्यात शेतकऱ्यांची जनावरे कोणीच विकत घेत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, अशी प्रतिक्रिया दक्कन सेवराशी बोलताना शेतकऱ्यांनी केली। मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। मामा, आपलं नाव काय? मारुती रामा धनगरे, कुठले होता आपण? बत्कलवाडी। आज बाजार कुठला आहे? आठवडे बाजार। आज आठवडे बाजार मुदखेड। काय घेऊन आलात आपण? बैल। कसा आहे भाव? काय भाव काहीच नाही सर, भाव उतरलेला आहे। 80 मध्ये बैल मागत आहेत आमचे। आपण कितीला घेतलं होतं त्यावेळेस? त्यावेळेस घेतले होते ₹1,00,000 बैल। आता कसं आहे ना, तुम्ही उभाटे आणा, कसं आहे आणा, नांगरटी वकरटी कोणतंही चालू शकते। भाव नाही का बैलाला? बैलाला यावेळेस भावच नाही। कशामुळं? काहीच नाही झालं साहेब, काय आता विक्री नाही, काय नाही, कोणी येणं झालं घ्यायला, आम्ही चराट विकणं झाले, काय नाही, तेवढ्या लांबून यायलो आम्ही पुण्याहून, धंदा नाही, काय नाही, लय परेशानी आहे सध्या, कोणी घेणारच नाही इथं। निरंजन मारुती टापरे, सातारी। व्यवसाय नाही, घरगुती बैल होता। पहिला आणल्या का विकत घेतल्या? नाही, विका आणली। काय भाव रेट कसा आहे आता सध्या? बरा आपले बैल काय भाव काय मागितले का नाही? मागले कितीला? 1,07,000 आपण कितीला सोडणार आहोत? 21 भाव बरा आहे का नाही आता सध्या? आता भाव आता मार्केट पडल्यामुळे भाव कमी आहे। कोणतं मार्केट पडलेलं आहे? हे आता असं बाकीचे धंदे बंद झाले नाही का लोकांचे? रस्त्यानं त्रास व्हायला लोकांना, गाड्या धरायली। काय तुम्ही आपल्या शासनाला याच्यातून काय उपाययोजना काढण्यासाठी? शेतकरी असं मरून जाईल ना, शेतकऱ्याच्या ढोरावर आहे ना सगळं। धंदा व्यापार जर बंद झाला, ढोर कोण घेईल? शेतकऱ्या सगळं अडचण झाल्या, शेतकऱ्याचीच अडचण आहे सगळी। सगळे लोचे आहे ना, काय काय म्हणतात? तिथून आणायची सातारी 3,000 भाडा आहे। आता इथं बैल समजा 10ला 15ला 20ला विकायचे, ते बैल इथं कोणी मागायला तयार नाही। आता चालवायचं कसं? आणि पुन्हा बैल गाडीत टाकले की काय झालं, पुढे यायले पोलीसवाले कबाळाली आणि बजरंग दलाले टाकले राहतात का शेतकरी? गाड्यावाल्याला कुठे आली आता नेऊन विकायचं? मागील 2 आठवड्यापूर्वी कसा भाव होता आणि आज चांगला होता ना? हेच बैल मागले होते, 22ला मागले होते। आज 1,07,000 झालं, आता 1,07,000 मागणार आहे। दलाली पुढे हे भाडं असं व्हायला ना सगळं। चॅनलच्या मार्फत आपण शासनाला काय सांगणार? आता असे बजरंग बाजार चालू राहते सगळे जसे होते तसे। बाकी काय आमचं अपेक्षा एवढीच असते, शेतकऱ्याच्या याच्यावरच आहे ना व्यवसाय। काय घ्यायची, मोठं करायचं, विकायचं, आणायचं आणि दाखवायचं परपंच, दुसरं काय? समजा घेणारच बंद झाली तर आम्ही कुठे नेऊन विकणार? भाडं लावलं वापस भाडं लागायला लागलं, 2,000 रुपये लागायला लागणार। गाड्या जवळच्या पण काही नाही। काय गणपती आपण बाजार मध्ये आणले बैल, काय काय भाव मागाले? मागणीच नाही आता सध्या, सौदेच नाही सध्या। घेणार नाही? बरं, मागील आपले कोणी ठरलं होतं? वकील होती माग, तर कसं का पोलीस केस केलता, झाली केस? केस झाली, केस झाल्यावर पोह्याच्या त्या गोर्धन घाटला आत केली, ती तिथून आणल्या सोडून सनी। का म्हणून धरले होते? का पाणी आहे तुमचं? आम्ही कुणबी होते, आम्ही सांगितलं सच त्याला असं असं आहे म्हणून सनी आणल्या सोडून सनी। शेतकरी आहोत काय? शेतकरी आपली बैल आहे का? हो। मागील आठवड्यात आलत्या का घेऊन पैसे? नाही, मागील कधी मागले होत्या बैलाला? हा मागली ती, मागले होते बैल पुन्हा मागला होता। आजच्या घडीला काय भाव आहे? आता 40, 45, 45 मागायला 40ला।
तुम्हाला वाटते का हे बैल बाजार म्हणजे जो व्यवसाय बंद केल्यामुळे तुमच्यावर काही फरक पडला? फरक पडते ना. आणले साहेब ऐकली काय? नाही ऐकले. कसं काय? दुधाची म्हैस घ्यायची मला. हे म्हैस गाबा जाईन आली काय नाही काय आणलं बाजारात. कोणी घेईन आलं, पुरे आलते काय मागायला तुम्ही? कोणी घेईन आलंय. कारण हे बंद केल्यामुळे कोणी घेईन आले ना. मला दुधाची म्हैस घ्यायची. आपलं नाव काय? किसन मारुती खंडाकडे येळेगाव. पहिलं पूर्वी कोणी मागितलं होतं काय तुम्हाला पैसे? नाही नाही कोणी मागलं नाही, कोणीच मागणं आले. बंद झाले म्हणा काय करावं म्हणा इथे घेऊ. चालू असल्या वेळेस कोणी मागितलं होतं काय? चालू आहे तर मागित गेले तर कितीला मागितले? 40,000ला. आता कोणी मागणार? कोणी मागणं आले. हो, आणि आम्ही शेतकरी त्याच्यापासून वंचित राहू नये हे सगळं आमच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. असं असेल तर योग्य आहे. काही लोकांना बंदी, काही लोकांना चालू म्हणतील तर आमचं शेतकऱ्याचं मार्केट पडून जाईल आणि त्यावेळेस कोणी आम्हाला घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून घ्यावं. सरकारला काय मागणी करणार? सरकारला मागणी की एक खुलं विक्री व्हावं अशी आमची एक व्यवस्था आहे. तर आम्हाला पैसे योग्य भावाने मिळतील. आमचा माल कोणी घेऊ शकणार. उद्या कोणी घ्यायला गेलं तर आम्ही कुठे येऊन निघाव याची आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना सगळ्याची समस्या ही आहे. तुम्ही काय विक्रीसाठी काय आणलं? बैल आणले स्वतःचे आहेत का तुम्ही विकत घेतले? स्वतःचे आहेत. त्यावेळेस काय भाव होता तुमच्या बैला? त्या बैलेचा तो होता 90,000 भाव. आता 1.10 त्याची जोड आहे. आता काय आता 80च्या 75च्या मध्ये मागाले. हे असं मार्केट डाऊन झाल्यामुळं हे याच्यामुळं सगळ्यांना योग्य भावानं हे माल खरेदी करल्या जावं आणि शेतकऱ्याला समस्या सुटाव आमचं असं म्हणणं आहे.